गेल्या 20-22 वर्षापेक्षा जास्त कालावधी मी नगरसेवक आहे. एक वेळा नगराध्यक्ष झालो आणि विविध कामं या शहरामध्ये केली. नगराध्यक्षाच्या कालावधीमध्ये तर मोठमोठी कामं केली. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की अ, विकास आराखड्यामधील जे रस्ते रुंदीकरण होते, ते आज जे रस्ते आपण काँक्रीटचे केलेले आहेत, ते त्यावेळेस मी रुंदीकरण केले होते. ते आज आपल्याला दिसतायत. सगळ्यात महत्त्वाचं आणि पवित्र कार्य कोणतं केलं असेल, तर पहिला छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा मी बदलापूर पूर्व येथे शिवाजी चौकात बसवला आणि ते एक माझ्या हातून अतिशय पुण्याचं काम झालेलं आहे. मी ते अतिशय भाग्यवान स्वतःला समजतो, की छत्रपती शिवरायांचा पुतळा माझ्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीत मी बसवला. त्यानंतर मी असं ठरवलं, की आपल्या या बदलापूर परिसरामध्ये विविध विकास कामं करत असताना मुलांना खेळायला मैदानं ही अत्यावश्यक आहेत. आणि एक पण मैदान त्यावेळेस बदलापूर शहरामध्ये नव्हतं आणि पहिलं मैदान मी रोडू घोरपडे मैदान हे बदलापूरकरांसाठी 2010ला केलं आणि आज त्या ठिकाणी ते अतिशय चांगलं मैदान, हजारो विद्यार्थी, हजारो खेळाडू त्या ठिकाणी खेळत असतात. अतिशय चांगलं वाटतं. त्यानंतर मी बदलापूर शहरामध्ये आमच्याच विभागामध्ये म्हणजे हेंद्रेपाडा विभागामध्ये तमाम बदलापूरकरांसाठी आर्ट गॅलरी बांधली. आर्ट गॅलरी अशी की ज्या आर्टिस्ट लोकांना आपल्याला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ज्यांना आपली चित्र लावता येत नाही अशा लोकांना या ठिकाणी चित्र लावून त्यांची विक्री करण्यासाठी एक चांगलं कलादालन बांधलं. जिमखाना असेल, खरं तर बदलापूरची ओळख म्हणजे जिमखान्याची आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये एक जिमखाना असणं गरजेचं आहे. आपल्या बदलापूर शहरामध्ये तशा प्रकारचा जिमखाना मी या ठिकाणी बांधला. आज खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, मलखांब यासारखे विविध खेळ त्या ठिकाणी खेळले जातात आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ट्रेनिंगसुद्धा मुलांना दिलं जातं. ही बदलापूरची खरी गरज आहे. त्यानंतर आपल्या बदलापूरची आन बान आणि शान म्हणून राष्ट्रीय ध्वज तिरंगा 110 फुटाचा उभारला आणि आज तुम्ही बघत असाल की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यावेळेस या ठिकाणी हजारो नागरिक येतात, राष्ट्रध्वजाला सलामी देतात, विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हा बदलापूरच्या याच्यातला एक चांगला क्षण आहे की प्रत्येकाला राष्ट्राबद्दल आपला अभिमान असतो आणि तिरंगा ध्वज जेव्हा आपण बघतो तेव्हा आपली छातीसुद्धा भरून येते की अरे आपल्या शहराचा हा मान आहे. त्यानंतर मुलांना अभ्यासिका असणं गरजेचं आहे. विविध ठिकाणी बदलापूरमध्ये अभ्यासिका आहे, परंतु मी जी अभ्यासिका केलेली आहे ती UPSC, MPSC, चार्टर्ड अकाउंटंट अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि ट्रेनिंगसाठी दिलेली आहे. खूप चांगली आहे. 140 ते 160 विद्यार्थी एका टायमाला त्या ठिकाणी बसून अभ्यास करू शकतात. आजपर्यंत या लायब्ररीमधून, या अभ्यासिकेमधून जवळजवळ 13 पोलीस हे ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलेले आहेत, पासआउट झालेले आहेत. 2 सायंटिस्ट आणि 4 UPSCचे विद्यार्थी या ठिकाणून पासआउट झालेले आहेत. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आम्ही आमच्या विभागामध्ये बदलापूर शहरासाठी चांगल्या गार्डन्स केलेल्या आहेत. नानासाहेब धर्माधिकारी जॉगर्स पार्क केलेला आहे, नंदनवन उद्यान केलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की खारकर उद्यान की अतिभव्य दिव्य असं चालण्याकरता वगैरे खूप चांगलं असं बांधलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण लोकांना कसा चांगला उपयोग होऊ. दुसरं असं की या करणं सगळ्यात सोपं आहे, परंतु त्या मेंटेन करणं अतिशय अवघड आहे आणि त्या आजपर्यंत जशाच्या तशा मेंटेनसुद्धा आहेत. हे खूप मोठं काम आपण करतोय. अशा प्रकारचं इंडोर गेम आता सुरू आहे. इंडोर गेमचं काम चालू आहे आता. त्यामध्ये स्नूकर, चेस, कॅरम, टेबल टेनिस आणि बुजबॉल असे विविध खेळ त्या ठिकाणी होत आहेत आणि ही सगळी कामं आम्ही लोकांना दिसत आहेत. आम्ही जे काही म्हणतो की बदलापूर शहरातलं हे आमच्या विभागातलं एक रोल मॉडेल हेच बदलापूर शहरामध्ये आम्हाला सगळीकडे करायचं आहे. म्हणजेच बदलापूर शहर चांगलं विकसित होईल. प्रत्येक प्रभागामध्ये किमान एक गार्डन, एक छोटं मैदान, एक मल्टीपर्पज ग्राउंड या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. गरज आहे नागरिकांची ती. एखादा अभ्यासिका असणं गरज आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला लोकांना सांगावंसं वाटतं की आपल्या विभागात पण अशा प्रकारचं काम आम्ही येत्या काळात करणार आहोत. मतदारांना मी आवाहन करेल की या नगरपालिकेमध्ये
भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. या नगरपालिकेचा कारभार स्वच्छ आणि सुंदर व्हायला पाहिजे. मतदारांना टॅक्स आपण जो भरतो त्याच्या स्वरूपात त्यांना सुविधा मिळणं गरजेचं आहे. आणि नागरिक या ठिकाणी सुसंस्कृत असल्यामुळे निश्चितच मला वाटतं की ते या मताचे असतील.